पुढच्या आठवड्याक जी वस्त जाली म्हणजे सीएमाचो ब्रदर इन लॉ जाका रेड हँडेड धरिल्लो ताका परतून आयडीसीन रिइन्स्टेट केला आनी ताका हेड ऑफिसान पोस्टिंग दिला. सो आमी आज सीएमाक म्हणजे लक्ष्मीकांत पार्सेकाराक एक लेटर बरयला. नाव इट इज अ शॉकिंग डेव्हलपमेंट that after all of these events you have reinstated him without any further inquiry. So this is a slap on people of Goa when your government, when you all claim that you all are zero tolerant towards corruption. Are we to interpret that you are zero tolerant if you are not corrupt, or you are not wanted if you are not corrupt? Is this what the message the honorable chief minister is sending to the bureaucracy? 7 दीस या 7 दिसा भितर जर तो करना ह्या भितर आतले मदीं या 7 दिसात आमी लोकांच्या मदां वचून डोर टू डोर करून घरांनी वचून लोकांक सांगताले की हे झिरो टॉलरन्स ऑफ करप्शन म्हणजे कितें. हे उलयतात एक आनी करतात दुसरें हे आमी सगळे लोकांक जाणीव करतले आनी त्या नंतर जर तरी ताणें कांयच करूं ना तर आमी ताच्या मोर्चा घेवन ताच्या घरा कडेन वतले. ताका काडपाचो ताची खरी जाल्यार तुरुंगात ताका रेड हँडेड धरला की अशी न्ही कितें कंप्लेन केल्या आनी एलिगेशन आसा ताका एसीबीन रेड हँडेड धरला आनी ताणें नेक्स्ट डे एक्नॉलेज केला. आणि 7 दिवसाच्या आत या घनश्याम मालवणकरला त्याची खरी जागा ऍक्च्युली तुरुंग आहे. 7 दिवसाच्या आत जर त्याला सस्पेंड केला नाही तर आम्ही प्रत्येक मतदारसंघात जाऊन आम्ही आंदोलन करणार, धरणे धरणार आणि 40 मतदारसंघात आंदोलन केल्यानंतर शेवटी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आम्ही मोठा मोर्चा घेऊन जाणार आहे.